हे बघा सतपाल आणि भारतीमाने कुस्तीचा फोटो कुठला हे भारतीमाने पंच आहेत आणि सतपालला पाडलेलं ते बिराजदार आहे आणि मारतीमाने आनंद केला होता हयात शाहजोरान ही पुस्तक आहे. ही पुस्तक म्हणजे जवळजवळ 1600-1650च्या नंतरच्या तेव्हापासून सुरुवात आहे पहलवानांची माहिती. एकदम जुनं पुस्तक. हे बघा उस्ताद नूरुद्दीन आजचे जेवढी पहलवानाची हे आहेत ते सगळे ह्यांच्याकडे वस्तादचे मिळून जाऊन हित जाऊन लागतात सगळे. बरं कोण म्हणायचे? वस्ताद नूरुद्दीन म्हणून होते. अति नूरुद्दीन त्या काळात ते रुस्तुम जमामध्ये विश्व रुस्तुम होते त्या काळातले ते. इराणचे मूळ ते इथं भारतात येऊन राहिले त्यांनी. तर त्यांनी काय केलं आपल्या नामांकित जे शिष्य होते तिघांनी 3 आखाडे काढायला लावले हे उस्ताद नूरुद्दीनने. तर प्रत्येक शुक्रवारी आज जुम्मा मशीद जी आहे दिल्लीची त्याच्या समोर मैदान आजही भरतो शुक्रवारी छोटं मोठं असल्यासारखं. तर ह्या आखाड्यातले कुस्ती त्याच्या संघ त्याच्या संघ ती परंपरा अजूनपर्यंत चालू आहे. ही कधीची गोष्ट ही कवाची आहे? हे 1650च्या काळानंतरची 1650च्या काळात फोटो छापले त्यांनी इथून मागवून मोहम्मदलाल वस्ताद म्हणून कोल्हापूरचे होते नामांकित वस्ताद त्यांच्याकडनं मागवून घेतलेले. बरोबर. आणि मला सांगा हे जे पुस्तक आहे यात हे कोण पहलवानांचे नाव आहेत की सगळे? हे उस्ताद नूरुद्दीनचं नाव आहे. आता त्याच घराण्यातले हे रमजी पहलवान बडोद्याचं होतं. घोडा बसला घोड्याचे कंबर मोडते एवढा मोठा पहलवान होता रमजी. उस्ताद नूरुद्दीन के पोतो में से येते. तर बडोदकर महाराजांचे पहलवान सरकारांचे बडोदे सरकार हे त्याच घराण्यातला हा पहलवान. खलीफा अब्दुल रहीम, खलीफा चिराग, खलीफा मेहराजुद्दीन, खलीफा गुलाम मोहिद्दीन खासबाग ज्यांच्याकरता बांधलं पहिली कुस्ती इमाम बाक्ष आणि गुलाम मोहिद्दीन ह्यांच्या बरोबर झाली होती. 1914 का 12 काहीतरी झाली महाराज यांची पहिली कुस्ती ती खासबाग बांधल्यानंतर. क्या बात आहे. बरं. आणि हे सिद्दीका गिलगो पहलवान पंजाबी. हे बुटा पहलवान गामा पहलवानचे वस्तादच म्हटलं तर चाल जगजिता गामाचे. हे अलीम पहलवान ते चुवा पहलवानचे. हे गुलाम पहलवान भोला पहलवानचे आजोबा आईचे चुलते. हे रुस्तुम हिंदी होते लई मोठे पहलवान. मोतीलाल नेहरूचे खास पहलवान हे मोतीलाल. हे गुलाम पहलवान. हे कल्लू पहलवान. हे भोलाचे आजोबाच आहेत. हे बी मेहनी रहनेवाला पहलवान नामांकित पहलवान. हे सगळे शाहू महाराजांचे सगळे छायेखाली नज्जार रहनेवाला पहलवान. हे गुंगा पहलवान. हे बघा तुम्हाला सांगतो हे गुंगा पहलवानचे वडील आहेत गम्मू पहलवान. हे कल्लू गामा पहलवान आणि हे फिरोज गुंगा पहलवान. हे लहान असताना गुंगाचं गामा गुंगा आपण ज्याला म्हणतो त्यातलं ते हे गुंगा पहलवान. मध्ये बसले त्यांचे वडील आहेत गम्मू. हे खाली बसले त्यांचा भाऊ धाकटा जिरा पहलवानचे वडील. हे गुंगा पहलवान फिरोज गुंगा. बाबू जमाल तालमीत उतरत होते. हे जगजता गामा पहलवान. हे जेबिस्को ज्याला जेबिस्को नाम आहे त्याचं. तर ह्याला हरवून गामा जगजता झाले लंडन. हे गामा पहलवान की पहिली कुस्ती कल्लू गामा पहलवान आणि गामा पहलवान आहे ती. इमाम बख्श पहलवान रुस्तुम हिंद. ते म्हणजे कुस्तीतलं देवच आहेत म्हणा. सगळे देवच आहेत कुस्तीतले. काय मी सांगत नाही ते त्या काळातले 1918 जाहिराती आहेत सगळ्या उर्दू मध्ये. हे जाहिराती त्या काळातल्या उर्दू मध्ये आहेत सगळे ते. हे गामाची 4 वेळा ह्याच्या कुस्ती झाली. करीम बख्श पहलवान पेलरेवाला करीम बख्श पहलवान. तर तुम्हाला सांगतो 3दा बरोबर गामासंघ लढले तो. गामासंघ सहसा कोणाची कुस्ती सुटलेली नाही परंतु ह्याची 3दा झाली. गामा अगोदर जगजेता झाला नंतर रुस्तुम हिंद झाला.
बर. मोतीलाल नेहरूंनी मैदान इलाहाबादला भरलेलं होतं. हा. त्या मैदानात ह्याला पाडून गामा रुस्तुम हिंद झाला. वस्तू हिंद झाला. जगजेता तर अगोदर झालताच. हा, हा, हा. हा. बरोबर. गामा कधीच हरला नव्हता ना. नाही, कधी हारला नाही ते. ते एक आणि भोला एक, हे दोन अजिंक्य आहेत, कधी हारलेले नाही. बोला पंजाबी. क्या बात आहे. ही दोन्ही भावाभावांचा फोटो आहे बघ, इमाम बक्श आणि गामा. गामाचा? हे सगळे आपले महाराज, त्यांच्याकरता महाराजांनी तिथे लाल आखाडा बांधला गामाकरता. नव्या राजवाड्यापाशी आहे आता तालीम, लई मोठी तालीम. कोल्हापुरात बर. लई मोठी तालीम. ती बंद करून ठेवलेली आहे त्यांनी. हा, जे लक्ष्मी विलास पॅलेस आहे ते. हा, लक्ष्मी विलास पॅलेस आहे, नदीकडे तिकडे आहे ते बावड्याला. हा. ह्यांच्याकरताच बांधलेली आहे तालीम. महाराज त्यांच्यावर खेळायचे. महाराज ते प्रॅक्टिस करायचे तिथे. क्या बात आहे, क्या बात आहे. हे गामाला बेल्ट दिलेला ब्रिटिश सरकारने पंजाब जहाज जगजेता झाल्यावर. काय सांगता. हे काय हे अरे बाबा. कमरेत पट्टा, हे जगजेता त्यावेळेला होता हे झेबिस्को. जेबिस्को. बर. हे एक नामांकित पहिलवान हसन बख्श मुलतानी आहे. हसन बख्श नाव ऐकलंय. नामांकित. हे बघा, भोलाची पहिली कुस्ती हा. 15च्या 16व्या वर्षी झालेली. हा. हे कोण पहिलवान. हे बी अहमद बख्श ह्याचा मुलगा. हा. ह्याचा मुलगा हा. हा. बरोबर. हा. आणि हे भोला 15-16 वर्षाचं होते. क्या बात आहे. शाह नवाज पहिलवान नान्नीवाला, त्या सगळ्या जाहिराती आहेत त्या काळातल्या जुन्या. क्या बात आहे, क्या बात आहे, क्या बात आहे. पैलवान म्हणजे एकापेक्षा एक रूपवान पैलवान. हा. देखणे पैलवान. हे किक्कर सिंग पहिलवान, लय मोठा पहिलवान. किक्कर सिंग. किक्कर सिंग. काय बात आहे. किक्कर म्हणजे बाबळा झाडासारखंच होतं ते. हा. आमचे वडील सांगत होते, इमाम बक्षाची आणि गुलामुद्दीनची कुस्ती होती खासबागला. हा. तर त्यावेळेला रेल्वे सगळ्यात मोठं साधन यायचं जायचं. त्यावेळेला रेल्वेचे डब्याचे दारे एवढी मोठी नव्हती. बरोबर. तर किक्कर सिंग आले म्हणताना बघायला गेले ते आमचे वडील लहान असताना त्यांनी स्टेशनवर गेले, त्याला असं ढकललं तर म्हणत तिरकं करून दारातनं. किक्कर सिंग. किक्कर सिंग एवढं दांडगं होतं ते, काय भूतच होतं. हो, बघा की हे कसं आहे किक्कर सिंग. किक्कर सिंग. क्या बात आहे. हे फोटो जुनी फोटो आहेत सगळी. आठवण. हे कोण. हे झारा पहिलवान आहे. झारा. आणि हे झारा पहिलवानचीच कुस्ती आहे, जगजेते पदाची त्याची. बर बर बर. अत्यंत अनोखी पहिलवान संघ झालेली होती कुस्ती. बर. पाकिस्तानात लाहोरला कुठल्या स्टेडियम आहे ते क्रिकेटचं मोठं, त्या मैदानात झालं. 2 महिने अगोदरच बुकिंग खलास. हा. हे सगळं पैलवान जुनं. हे सगळे जुने पैलवानच आहेत सगळे. यात काही कोल्हापूरचे बी आहेत फोटो. कोल्हापूर फोटो आहे. आहेत त्याच्यात बरीच आहेत. दाखव कोल्हापूरचे आपल्या. हे बघा, आंधळकर पैलवानचं. हा. होय. आंधळकर आणि कोण. हे जिरा पैलवान कुस्ती झालेली. कुस्ती झाली. आंधळकर पैलवान, जिरा पैलवान. आणि हे इसाक शिरगोपी आणि बाला रफी. बाला रफिक. पंजाबचा बाला रफी, इथला नव. हा, हा. हे कोल्हापूर खासबागला झाली. बर बर. 1965ची एक गोष्टी. हा 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 हा. हे कोण. हे मल्लाप्पा चन्नाप्पा मंगोली पैलवान. हा. बेलगाव का आहे. हा हा हा. हे बंधूभाई महादेव बरोबर. महादेव सपली पैलवान. हे व्यंकाप्पा बुरुड पैलवान. व्यंकाप्पा बुरुड. बुरुड सांगलीची. क्या बात आहे. व्यंकाप्पा बुरुड तालीम काय म्हणतात की हा. लाल आखाड्यामध्ये त्यांनी होते अगोदर. नंतर व्यंकाप्पा बुरुड सरकार पैसे. चांगलं. तुम्ही बघितलेलं आहे ना. मी नाही बघितलेलं, आम्ही जन्माच्या अगोदर वारलेत ते. वारले व्यंकाप्पा बुरुड. हा. त्यांची अति नामांकित कुस्त्या झाल्या. व्यंकाप्पा बुरुड. गुंगा पैलवान संघ झाली कुस्ती त्यांची. क्या बात आहे, क्या बात आहे. हा. आणि कोल्हापूरचे आणि कोण कोण आहेत बघतो. मारुती माने. नाही, मारतो ना, बेंगलोरचं आहे ते. हा हा. बर. आंधळकर पैलवान. आंधळकर. मल्लाप्पा तडाखे पैलवान. अरे बापरे. आंधळकर फोटो चांगला आहे की व्हिडिओ. होय, ते जवानीतला आहे फोटो.
खांदेकरांचा क्या बात क्या बात. युवराज पैलवान. युवराज पाटील. हा. बर. हे सगळं पाकिस्तानमध्ये फोटो आहे त्यांचं. व पाठवून दिले इथे वस्तादांच्याकडनं तर गेले जात होते फोटो ही. बर होय. बर बर बर. आणि हे बिद्दू बामन पण लई मोठा पैलवान होता. बर गंडा सिंग पैलवान, बर एक खड़क सिंग पैलवान, बर. केसर सिंग पैलवान, क्या बात है. गुत्ता सिंग पैलवान, पूरन सिंग पैलवान, बापरे. गोपाळ परीट कोल्हापूर. गोपाळ परेड. हो, हे काय एकदम चांगला पहिला. नामांकित त्या काळातले. बर बर. मेहरदीन पैलवान रुस्तुम हिंद हिंदी केसरी अमकं टमकं काय काय. मेहरदीन. मेहरदीन पंजाब. पंजाबचा चांगला पहिला मेहरदीन. मेहरदीन. हा. बरेच पहिलवान आहेत की हो. होय. गुलाम कादर कालिया. अत्यंत दुर्मिळ फोटो आहे त्याच्यात हे. होय, दुर्मिळ आहे. अत्यंत जन्म दुर्मिळ. झालेला फोटो तर पहिला हे फोटो. होय, पण जवानीतला हे फोटो. होय. इमाम बख्श पैलवान. इमाम आहे. हे गामा पहिलवान ना. पुढचे हे हे इमाम बख्श आहे. इमाम बख्श काय. भाऊ त्यांचा. हा. हे झारा. झाला. हे आझम पैलवान. हे कोण हो. हे अक्रम. आझम अक्रम. अक्रम भोलाच भाऊ. हा हा हा. काय तब्येत आहे बघा. होय की. हे आझम ह्याची आणि विष्णू नागराळाची कुस्ती झाली कोल्हापूरला 1953ला. विष्णू नागराळे कुणी मारले. ते विष्णू नागराळाला तो तगडाच गेला, देऊन परंतु माझ्या पायाला लागलं म्हणून त्याने आपण कुस्ती देऊन टाकली. टाकले. हे गुंगा पैलवान बघा फुलपाया तयारीतलं गुंगा पहिलवान. गुंगा पैलवान. हा हा. ह्या सगळ्या जाहिरात आहेत. हे बाकी जे जाहिराती आहेत. हा, हा, हा. जिजा पैलवान हे नामांकित पैलवान होता कोल्हापूरचाच. हा, हा, हा. हा. हे याला हरवून आंधळकर टोकियो ह्याला जकार्ताला हे झालेलं होतं बघा. याला हरून गेले. ह्यालाच हरवलेलं होतं बघा. जकार्ताला गेले. जकार्ताला. अरे वा. सिद्धा पैलवान चॅम्पियन नया म्हणजे बाजार. आंधळकर म्हणजे एक वरदानच होतं. मोठं पैलवान. मोठं पैलवान. बरोबर. हा, मोठं पैलवान. हा दिसायला बारका पण सगळ्यांची जोडी ही मोठा पैलवान. खालू पैलवान म्हणून होता पाकिस्तान. एकदम चांगलं. एकदम दिसायला बारीक. हा. हम्म. हा बुधगावकर सरकारांचा पैलवान बरं. हुसेना दफ्तरी. हम्म, हम्म, हम्म. क्या बात. हे बालारफी गंगावेशीत होता हे पंजाबी. हा हा. बालारफी म्हणजे पाकिस्तानचं ना. पाकिस्तानचा. हा बालारफी. गंगावेशला काम करतात. गंगावेशला होता. हा. स्वातंत्र्य झाले पाकिस्तान गेले. नंतर ते गाव गेले तिकडे. हा. त्यात ती गेली. वाटणी झाली तर तिकडे गाव कुठं गेले तिथेच राहणार किती. हा. ही सब ब्रिटिश पैलवान आहेत सगळी. हा. मधली. त्यातले काही गावासंग लढलेले आहेत. म्हणजे जुन्या पैलवानांची शिदोरीच आहे. हा हा. जेबीस फुल जवानीतले यालाच हरवलं होतं गावानं. गामानी आणि जगजात. जगजात जाऊन. बरोबर. ह्याला हरवून हा. भोलाचा आजोबा म्हणजे आईचं चुलता हा. जगजात झालेलं होतं. मोतीलाल नेहरूने त्यांना तुर्कीला नेले होते. तिथे जागतिक सामने भरलेले होते. बरोबर. त्यावेळेला ह्याला हरवून तो जगजात झाला पहिला क्या बात. भारताचा. क्या बात आहे. म्हणजे ही फार चांगली कुस्तीची शिदोरीच बघायला भेटते. होय होय होय. मला तुम्ही विचारा कोणाचं काय सगळं सांगतो तुम्हाला. हा बी एक चांगला पैलवान होता बुधगावकर सरकारांचा. हा. हा बी चांगला पैलवान होता काला पैलवान. काला पैलवान. ते कोण. तिचं नाव सांगतो. इलाही पैलवान पोत्रा इज्जत बख्श पैलवान. इज्जत बख्श. इज्जत बख्श पैलवान. एक्का गामा म्हणतात ते ना हे गुलामुद्दीनची आणि ह्याची हा. कुस्ती अक्कासाहेब महाराजांच्या लग्नाच्या वेळेला झाली. शाहू महाराजांची
मुलगी अक्कासाहेब महाराज. अक्कासाहेब महाराज हा. म्हणजे जुने शाहू महाराज जे हे होते ना, हा, त्यांचे. शहाजी महाराज त्यांची आई. हा, आहे. तर ह्याच्या लग्नाच्या वेळेला ह्याची आणि गुलामुद्दीनची कुस्ती होती. गुलामुद्दीननं ह्याला मारलं. मारलं. तर शाहू महाराजांचा धाकटे भाऊ जयसिंग महाराज कागलकर. कागलकर हा. कशी मारली म्हटलं भावाला. हा. थांब तुला धावतो म्हटला. इमाम बक्षाला बोलवून घेतलं, खासबाग बांधलं आणि कुस्ती लावली ती गुलामुद्दीन संग. आई ग, क्या बात आहे. ही फार मोठी आठवण आहे हो. मला तुम्हाला विचारत मी सगळ्या पालवांचं सांगतो तुम्हाला. मस्तच. हे जर ते पहिल्यांदा बघितलं तर हे फार मोठी ऊर्जा मिळणार आहे. सगळ्या जाहिराती. ही बघा ज्योतिराम दादा सावर्डे पहिलवान. ज्योतिराम दादा. हो. म्हणजे भारत भीम ज्योतिराम भारत दादा. भीम दादा विष्णू सावर्डेंचे थोरले भाऊ. वाव. काय ही कोल्हापूरचे मोहम्मद हनीफ पहिलवान. मोहम्मद हनीफ पहिलवान. हा. वारणेला असायची ती याची हो, पद्धत. हा हा हा. मोहम्मद हनीफ. ही विजापूर गामा पहिलवान. हा हा हा. ही अंकप्प बुरुड आणि कुणाची कुस्ती आहे ही काय ते मला दिसून झाली. ती लय बारीक आहे. जुनी आहे. हे तर कुणाचं नाव आहे बघा खाली. व्यंकप्पा हे बोरुड बुरुड तर आहे. आणि हिंद केसरी गोंगाडे. तुका काय करायचं? तुका गोगाडे काय ते नाव. असं काय ते जरा जुनं आहे एकदम. जुने झारात आहे एकदम. हा एक अत्यंत देखणा पैलवान होता. अल्लाह बख्श पैलवान. अल्लाह बख्श. साईनवाला. हा हा. चांगला. लईत ते का ही एक मोठा पैलवान होऊन गेले भारतातलं युनुस पैलवान. ते साईडला कोण आहे? हे काय हो दम थांबतो. पुरण पैलवान. पुरण पैलवान. वा. नामांकित पैलवान. नामांकित. उत्तर भारतातलं ते. ही भोलाच्या जवानीतलं फोटो. भोला पैलवानचे. क्या बात आहे. कधी हरलं नाही भोला पैलवान? हा नाही. कधी नाही हरलं नाही. हे मोहम्मद हनीफ पैलवानचं. मोहम्मद हनीफ पैलवान. माझा आहे. तुमचा? होय की. अरे वा वा वा. हे तुमचा फोटो आहे? होय माझाच आहे. क्या बात आहे. क्या बात आहे. गंगावश तालमीत मातीत होतं त्यावेळेला ते घेतलेलं होतं. ते पुस्तकात छापलाय. पुस्तकात छापलं. क्या बात आहे. क्या बात आहे. फार मोठी मिळत आहे तुमची. हा एक फार मोठा पैलवान होता. गुलाम मोहिदीन जे म्हणतो आपण, खासबाग ज्यांच्याकडे बदला त्यांची वस्तादी. हा 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 हा. चांगला पैलवान. करीम बख्श पैलवान पेल्डेवाले. मोठा नामांकित पैलवान. हे केसर सिंग पैलवान मोठे पैलवान. केसर सिंग युपीतला. पंजाबचा केसर सिंग. बर बर. गामाची जेवढी सरकारने पटियाला सरकारने जी मिळकत दिलेली होती, मोतीबाग पॅलेस आणि आमकट टमटक जमिनी बिमिनी 200-400 होय ते सरकारने दिले होते. ज्या वेळेला हे घेतलं तिथं बेल्ट जगजेतेचं, त्यावेळेला शिक्षण घ्यायला पटियाळकर महाराज भूपेंद्र सिंग तिथं होते. गामाला बोलवून विचारलं, मी माझ्या पदरी ठेवणार आहे, तू राहणार काय? राहतो म्हटले. त्यांनी दोन्ही भावासने ठेवून घेतले, इमाम बक्षाला बी आणि गामाला बी, आणि मोतीबाग पॅलेस त्यांना दिला. मग त्यांनी कुस्त्याला गेले होते लाहोरला. भारतची फाळणी झाली, दंगे सुरू झाले, तर राहिली ते तिथं राहिली. हे आता केसर सिंग पैलवानला ती सगळी मिळकत ह्यांना दिली. ह्यांना दिली ती. मी सांगतो ती उडवा उडीच न ठाम सांगतो मी. माहिती असल्याशिवाय मी कुठलं बोलत नाही. फार मोठी तुम्ही गोष्ट सांगताय. आणि हे अप्रतिमाचं पुस्तक आहे. भारताचं एकमेव पुस्तक असतं. होय होय. एवढं जुनी दुसऱ्याकडे कोणाला नाही. फार मोठी शिदोरी तुम्ही सांगताय. आणि खरंच हे जर पुस्तकं बघितलं तर कळेल की पहिल्या काळात कुस्तीला काय चालना मिळत. कुस्ती एक म्हणजे नामांकितच गोष्ट होय. ही बी नामांकित पैलवान तो भोलागाडी. भोलागाडी पैलवान. भोलागाडी पैलवान नामांकित पैलवान. नामांकित जगत सिंग पैलवान फिरोजपूर.
म्हणजे आपल्या सर्व पैलवानांची काही काही गोष्टी पाकिस्तानमध्ये पण पोहोचलेल्या पोचलेले आहेत की ते जाऊन आलेली बी आहेत इथली. जाऊन आले. आता तुम्हाला विशेष एक गोष्ट सांगतो. यंकाप्पा बुरुड पैलवान झालं हे जवळजवळ यंकाप्पा बुरुड म्हणा आणि त्याच्या संघ सहकारी ही त्यांनी गेले का तर यंकाप्पा बुरुड सगळं भुंगासंघ कुस्ती झालेली इथं आणि इतर नामांकित पैलवानाबरोबर कुस्त्या झालेल्या होत्या. तर ह्यांनी तिकडे गेले. तिथे गेल्यानंतर भुंगासंघ कुस्ती लागली त्यांची. त्यावेळेला रुस्तम मेनू होता तो. मग त्यांनी काय केलं कुस्ती सोडवली. मग इथं पैसे इथे मिळायचे महाराजांच्याकडे इनाम जास्त. पुन्हा इथं कुस्ती ठरविल्यानंतर गुंगाची आणि यंकाप्पा बुरुडाची. तर तो ताकडाच होता तसं म्हटलं तर गुंगा हिकडनं एक ठोका दिला हिकडनं एक ठोका दिला मानवर. यंकाप्पा बुरुड म्हटलं मला बस जाऊन हे धरला कटाडा बस म्हणून. हे नाही काय खासबागला लोकांची गर्दन आहे. तर ते लोक सांगायची हे यंकाप्पा बुरुडने वाकिवलेलं आहे बघा म्हणायचे. ते गुंगा वडायचं मागे ये लढ म्हणून मुकात हो नाही. शेवटला मग महाराजांनी राजाराम महाराज होते त्यावेळेला त्यांनी मग त्यांना हेच केलं ते लावून दिलं यांना यंकाप्पा बुरुडाला. मग गुंगा पैलवानला विजयी दिलं त्यावेळेला. राजाराम महाराज होते शाहू महाराज नव्हते त्यावेळेला. राजाराम महाराज जुनी आठवण आहे. भारतात नाही बरं नाही तालीम संघात एक आहे. आता हा जे इमाम बख्श पहलवान आहे हा गमा आहे जगजामा. हे गुंगा पहलवान आहे. हे तुमचं गुलाम कादर कालिया पहलवान आणि हे मेहनी रहनेवाला पहलवान आणि हे मिरान बख्श पहलवान भुक्कीवाला. आज काय स्पेशल ये है भोलू पहलवान बोला. ये है झारा पहलवान. ये है रहीम बख्श पहलवान सुल्तानी वाला. ये है फिरोज गुंगा पहलवान. ये है इमाम बख्श पहलवान. ये है हसन बख्श मुल्तानिया पहलवान आणि ये है करीम बख्श पेल्ले वाले पहलवान. बरोबर. आता वो गणपत शिंदे पहलवान काय आहे गणपत शिंदे हो देखील चांगला पहलवान नामांकित पहलवान महाराजांचा. बर पुस्तक म्हणजे हे झालं जुना आहे हो. हे रुस्तम बिन हरिश्चंद्र बिराजदार. क्या बात आहे. हरिश्चंद्र बिराजदार. हा अरे असून ठेवा. हे बघा सतपाल आणि भारतीमाने कुस्तीचा फोटो. कुठला हे बघा हे भारतीमाने पंच आहेत आणि सतपालला पाडलेलं ते बिराजदार आहे. आणि भारतीमाने आनंद केला होता तिथे फोटो आहे तो. विष्णू नागराळे पहलवान. एक मिनिट सतपालने याचा फोटो दाखवा. हे सतपालला हे केलं होय आणि मारुतीमध्ये उभा आहे बिराजदार वर आहे ते पूर्ण चित्रच केलं. ते काय प्रश्नच नाही. ही कुस्ती 11 जानेवारी 1977 झाली कुस्ती. बर हे खास महारती मानेचा पहिला फोटो आहे. क्या बात आहे. पूर्ण चरित्र लिहिलेलं पूर्ण त्यांचं. विष्णू नागराळे पहलवान शाहूपुरी. शिवगण मुतनाळे कोल्हापूर. मुतनाळे पहलवान. बापू यादव गंगावेश गणपत शिंदे कोल्हापूर. बरोबर. हे हमीदा पहलवान म्हातारपणीच आहे म्हणा. हे खडकसिंग पहलवान आहेत. हे सोहनी पहलवान. हमीदा अमृतसरिया. मारुती माने. गणपत आंदलकरांचा आहे. गणपत आंदलकर. हो आंदळकर आमचं पाकिस्तान पर्यंत गाजले. कुस्त्याच झाल्यात त्यांची त्याच्या संग. बरोबर. हे बघा चंबाचं. चंबा मुतनाळ. हो एकदम जबरदस्त पैलवान. हे चंबा मुतनाळ. चंबाची ह्यांची पण कुस्ती झाली भंडारा करायची म्हणले. चंब्याला मी 5 दिवस खाली आणलं तर चंब्याने मारलं म्हणले.
पण चंबा मी आणलं तो. चंबा मोठा मोठा झाली की नाही मला काय आठवणीत नाही, परंतु आता सांगते म्हणताना हो म्हणा. नाही बरोबर ते. नाही, चंबाजीने मारलं त्यांना म्हणजे चंबा मोठी जोडच होता. ही हजरत पटेल पहिला हिंद घेतला नाही, पहिला नाही, नंतर दुसरा तिसरा आहे. हजरत पटेल खतनाळे ती कोल्हापूरला पहिली गदा आणली हजरत पटेल बरोबर ना. ती आंधळकरनं आणली नाही, खतनाळ्यानं आणली नाही. हजरत पटेल पहिला ना नाही, त्यांच्या आंधळकर खतनाळे पहिला, त्याच्यानंतर आंधळकर, त्याच्यानंतर हजरत पटेल, त्यानंतर मग मारुती माने. त्याच्या एक वर्ष अगोदर मारुती माने ह्याच्या अगोदर. बरोबर. जुनं कुठं आहे. तर सांगा ही पुस्तकं, या पुस्तकाची माहिती सांगा. या पूर्ण पुस्तकाचा इतिहास पूर्ण पैलवानाचा इतिहास या पुस्तकात आहे. हो हो हो, पूर्ण पैलवानांचा. हे आमच्या वडिलांचं सुद्धा आहे बघा. हे काय सांगताय. अरे वा वा वा, म्हणजे त्यात दिलेला आहे त्या काळात. क्या बात, क्या बात. चांगला.